निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सागर पाटील यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी निगवे खालसा, म्हाळुंगे आणि परिते परिसराचा दौरा केला। सुरुवातीला निगवे खालसा इथं ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पाटील यांनी प्रचार फेरीचा शुभारंभ केला। त्यानंतर आयोजित केलेल्या प्रचार बैठकीत डॉक्टर TY पाटील आणि LS किल्लेदार यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता निगवे खालसा गावातून काँग्रेसच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य देण्याची ग्वाही दिली। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मतदान देणाऱ्या निगवे खालसा गावानं या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील काँग्रेसच्या उमेदवारांना तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन आपली ओळख अधोरेखित करावी असं आवाहन केलं। यावेळी बच्चाराम किल्लेदार, शहाजी किल्लेदार, जी पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक श्रीपतराव पाटील, RS कांबळे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, रवी महाडेश्वर, अशोक किल्लेदार, संजय कांदळकर यांच्यासह निगवे खालसा इथल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील, पंचायत समितीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार तानाजी पाटील यांच्या समवेत म्हाळुंगे इथं पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी सरपंच हिंदूराव पाटील, महेश मेटील, आनंदा पाटील सावकार, उत्तम पाटील यांच्यासह म्हाळुंगेमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। परिते या गावातही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बैठका घेत ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी भोगावती कारखान्याचे माजी संचालक सुनील आप्पा कारंडे, अजित पाटील, जनार्दन पाटील, RK पाटील, अरुण पाटील, सुभाष पोवार, आरिफ मुल्लाणी, पांडुरंग कावणेकर, आशुतोष पाटील, प्रकाश पाटील, शहाजी चव्हाण, सागर भुईंगडे, शिवाजी पाटील आणि गजानन पाटील आदी उपस्थित होते।